मंडळी दुपारचे 12 वाजले आणि उन्हाळा इतका तीव्र झाला, इतका कडक झालेला आहे की असं वाटलं की कुठेतरी जाऊन पाण्यामध्ये डुंबत बसावं किंवा काहीतरी थंड प्यावं असं सारखं सारखं वाटत असतं. आणि मी प्राजक्ताच्या खूप मागे लागलो, काहीतरी आपण बाहेरून आणू का, म्हणजे कोल्ड्रिंक आणू का, थम्सअप आणू का, पेप्सी आणू का, मिरिंडा आणू का, कारण आज खूपच दुपारचं गरम होतं आणि हे गरम इतकं आहे ना की 40 डिग्रीच्या आसपास गेलेले आहे सध्याचं टेम्परेचर. तर प्राजक्ता म्हटली की नको. आता नको म्हटल्यानंतर माझं टेम्परेचर अजून वाढलं, आधीच वाढलेलं होतं. तर म्हटलं मग आता नको म्हणजे काय आता दुसरं. तर ती म्हटली मी मस्तपैकी झटकन आणि पटकन एक नवीन असा छानसा पदार्थ करते. तो तिने करायला घेतलाय, आपण बघूया काय काय घेतलं प्राजक्ता. मिरची आहे, आलं आणि कोथिंबीर. वा, ओके. आता हे मिरची आलं कोथिंबीर घालून तू कोल्ड्रिंक बनवणार, इंडियन कोल्ड्रिंक बनवणार. इंडियन कोल्ड्रिंक, वा वा, व्हेरी गुड, हेल्दी कोल्ड्रिंक. छान आपण कोथिंबीर, मिरची आणि आलं बारीक छान वाटून घेतलंय. ओके, असं कोल्ड्रिंक बनतंय आपलं. हा. आलं कोथिंबीर घातलेलं कोल्ड जरा जरा किती करत बसले. मस्त. असं थोडासा असा चोथा ठेवला तरी चालतोय ना हा, जरासा ठेवायचा. या कोल्ड्रिंक साठी. म्हणजे आता मला माहिती नाही की तू काय करतेस, पण कळेल. त्याचबरोबर इकडे प्राजक्ताने मला सगळ्यांना सांगितलंय कळलं असेल की मी काय याच्यामध्ये मीठ आणि साखर असं थोडं थोडं घालायला सांगितलंय तिने. अर्धा चमचा साखर आणि साधारण चमचाभर असं मीठ या तांब्यामध्ये घेतलंय. आणि आता थोड्याच वेळामध्ये प्राजक्ताचं कोल्ड्रिंक रेडी होणार आहे. आणि बऱ्याच वेळेला बायकांचं कसं असतं माहिती आहे ना, की त्यांना सगळं आवरल्याशिवाय, फोटोजेनिक झाल्याशिवाय कॅमेऱ्यामध्ये यायचं नसतं. त्याच्यामुळे मग तिने सांगितलं की फॉर जस्ट काही वेळासाठी मला तरी घेऊ नकोस, कारण माझं पूर्ण आवरलेलं नाही. मी त्याला म्हटलं की अशी तू चांगली दिसतेस, पण तरी पण म्हटली की नको, मी जरा व्यवस्थित आवरल्यानंतर वगैरे. ठीक आहे म्हटलं, चल आपल्याला काय कोल्ड्रिंक प्यायला मिळणार आहे ना, बस. तर सगळ्यांना सांगायचं की या गोष्टीचं आपण अजिबात प्रमोशन वगैरे करत नाहीये, पण आतापर्यंत आम्ही जितकी बटर मिल्क किंवा ताक आम्ही ट्राय केली ना, पिऊन बघितली, त्याच्यामध्ये हे चितळींचं ताक आम्हाला बेस्ट वाटलं. तुम्ही कोणतं यूज करता ते देखील सांगा. आता तुम्हाला कळलं असेल की कसं कोल्ड्रिंक आम्ही तयार करतोय किंवा कुठलं कोल्ड्रिंक तयार करतोय. अनेक ठिकाणी याला काय म्हणतात प्राजक्ता? मठ्ठा म्हणतात किंवा छाछ असं काही म्हणतात बघ, काही ठिकाणी छाछ. आपल्याकडे नाही म्हणा, हा. छाछ गुजराती म्हणतात. छाछ म्हणजे छाछ हा ताकालाच पर्यायी शब्द आहे, पण त्याच्यामध्ये जर का गुजराती काही असं शब्द आहे लावलं, मला वाटतं, गुजराती छाछ. शब्द छान छान बनवतात ते. तर आपण आता सध्या चितळेचं ताक वापरून मस्तपैकी कोल्ड्रिंक तयार करतोय, जे आपण प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये प्यायला पाहिजे असं मला वाटतंय ना प्राजक्ता, बरोबर ना? इतर जी कोल्ड्रिंक तुम्ही पिता बाजारातली, त्याच्यामध्ये खूप हाय शुगर, प्रिझर्वेटिव्ह आणि जास्त करून हाय शुगर असतं, कार्बोनेटेड गॅसेस त्याच्यामध्ये असतात. आणि हे ओव्हरऑल आपल्या आतड्यासाठी किंवा आपल्या डायजेशनसाठी खूप हानिकारक आहे असं मला वाटतंय. आणि नेहमी अशा चांगल्याच गोष्टी प्रमोट करतो, चांगल्या गोष्टी सांगत असतो, कारण पूर्ण कंट्रोल आहे. मी माझ्या प्रत्येक शब्दावर प्राजक्ताचं लक्ष असतं, मी काय बोलतोय. त्याच्यामुळे मला सुद्धा खूप जपून आणि व्यावहारिक बोलावं लागतं बऱ्याच वेळेला. नाही तर माझी इच्छा खूप असते तमाशा करण्याची, पण ती काही व्यवहारात आपल्या येत नाही, ब्लॉगमध्ये पण येत नाही. तरी पण आपण नक्की ट्राय करणार. एक दिवस तरी असं असेल ना की प्राजक्ताच्या सगळ्या तिच्या मनातल्या सगळ्या उलट्या गोष्टी मी करणार आहे आणि तुमच्या समोर त्या देखील मांडणार पण आहे. त्याच्यामुळे बी रेडी फॉर दॅट ब्लॉग ऑल्सो. बघूया कशी कन्सेप्ट तयार होते. प्रत्येक दिवस वेगळा वेगळा असतो. आणि इथे तयार होतं आपलं छास. मस्त म्हणजे पाणी वगैरे घातलेलं आहे याच्यामध्ये, सगळं येऊन पडलेलं आहे. आणि म्हणजे वेस्ट नाही घालवायचं, म्हणून त्याच्यात पाणी घालवायचं. बरोबर आहे. कमवायला किती लागतं है ना, मेहनत लागते प्रोजेक्टच्या, बरोबर की नाही? तूच म्हणतेस ना बघाच वेळेला. आणि फालतू आणि वेस्टचा खर्च कधी करायचा नाही. आणि या सगळ्या गोष्टींची ना ऍक्च्युली कसं असतं, मदर आणि फादर मधल्या काही काही गुण मुलांमध्ये जेनेटिकली येतात. तसे काही गुण माझे ईश्वरीमध्ये गेलेत, काही गुण तिचे गेलेत. त्याच्यामधला थोडासा अस्ताव्यस्तपणाचा गुण ईश्वरीने माझा परफेक्ट घेतलाय, भयानक घेतलाय. परफेक्ट नाही, अतिच घेतलाय. म्हणजे माझ्या 2 पावलं पुढे असं म्हणायला तरी लागेल. किती सांगितलं तरी ऐकत नाही, किती सांगायची नाही, हरकत नाही, त्याची तक्रार नाही करत आहे आम्ही, पण प्रत्येकाच्या घरामध्ये या गोष्टी घडत असतात, त्या आम्ही तुमच्या पुढे अपरंटली मांडतो बऱ्याच वेळेला. सो होत ना प्राजक्त, त्याच्यामध्ये ओतून घेऊया. आणि बिचारी दमले प्राजक्त आज खरं म्हणजे, कालपासून तिचं जरा हेक्टिक शेड्यूल असल्यामुळे. तरी देखील एक मिनिट कैची घेऊया. ठीक आहे. आणि
तरी देखील म्हणजे तिच्या मुलीसाठी आई कधी पण रेडीच असते ना. आता कालपासून ईश्वरी सांगत होती, आई आमचं जेव्हा डिस्कशन तिने ऐकलं ना की आता उन्हाळ्यामध्ये आपण ताक मस्त व्यवस्थित करून ठेवूया. तिने कधीच प्यायलेलं नाहीये असं. ती नॉर्मल तिला असं आवडायचंच ताक नाही, पिते मीठ तिला पहिला घालून. आवडायचंच नाही ना ताक, हा विषयच नाही तिला आवडायचा. नाही नाही, पण हे मठ्ठा तिने कधी प्यायलेलं नाहीये. आणि परवा आपण बोललो तेव्हापासून ती माझ्या मागे लागली की तू मला ते कधी करून देणार आहेस. आता हे खूप घट्ट झाले, मला थोडं पाणी होत त्याच्यामध्ये पूर्ण भर है ना. पाहिजे तर त्यातलं गार पाणीचं ऍड कर ना त्याच्यामधलं, पाहिजे तर थोडंसं. मला असं वाटतं की पूर्ण भर. हा अजूनही मला वाटतं नको नको बस ढवळ आधी चव करू लागली. ओके. कसं झालं आपला मठ्ठा, थोडासा चव घेऊन सांगूया तुम्हाला. महाराष्ट्रीयन मठ्ठा, महाराष्ट्रीयन मठ्ठा आणि आपला गावठी पेय. बाकी तुम्ही काय कोल्ड्रिंक म्हणाल, आपण काही कोणाचं ब्रँडचं नाव ठेवत नाही. पण हा आपला जो ब्रँड आहे ना ताकाचा, हा तुम्ही हिवाळ्यात उन्हाळ्यात कधी प्या, त्रास होणारच नाही. आणि अनेक डॉक्टरांना तुम्ही विचारा की तुमची पचनशक्ती कमी आहे तर डॉक्टर मी काय करू, डॉक्टर पहिलं ते सांगतील की दही ताक खायला सुरुवात करा, है ना. मला सांगितलेली होती. हिला सांगितलेलं पण आहे बेसिकली, त्यांचे लाडके डॉक्टर त्यांनी. बरं, मधल्या काळात मी काय करत होतो माहिती आहे का, याच्यामध्ये थोडंसं 2 दाणे साखर, 2 दाणे मीठ कमी पडलं होतं. ते प्राजक्ताला विचारून घेऊन मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि फ्रीजमधलं पाणी पण ॲड करूया. आणि आता सध्या तरी असा झाला आहे. टेस्ट तर अप्रतिम झाली, खूप छान झाली, खूप सुंदर झाले. आणि मला असं वाटतं की हे असं भर उन्हाळ्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मिळालं ना, जो तहानलेला आहे, ते गटागटा हा पूर्ण इतकं याचे टेस्ट अँड बेटर खरी. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या घरामध्ये नक्की ट्राय करा आणि मुलांना पण द्या. आणि सगळ्यांनी खरंच उन्हाळ्यामध्ये अशा गोष्टी करत जावा. म्हणजे आपला जो उन्हाळा आहे ना तो बेसिकली एकदम सुसह्य होईल. त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतो मी फ्रीजमधून. अचानक मध्ये प्राजक्ताने सांगितलं की याच्यामध्ये जिरं अजून चाललं असतं, पण प्रॉब्लेम असा झालाय की तिला आठवलंच नाही घालताना. पण तरी देखील आता तुम्ही जर का ट्राय केला तर त्याच्यामध्ये जिरं अजून ॲड करा, म्हणजे त्याची अजून टेस्ट चांगली येईल. पण व्हॉट एव्हर सो, हे खूप टेस्टी झालेलं आहे. मी आता ओतून घेतोय. त्याच्या अगोदर याच्यामध्ये गार पाणी घालूया आपण. तर आपलं ताकाचा तांबा पूर्ण काठोकाठ भरला आहे आणि मी ते आता ओतून घेतो. ते पण सगळं दाखवतो तुम्हाला. जस्ट चेक इट आउट. एकच ग्लास घे, स्टीलचा ग्लास घे. स्टीलचा एकच मिनिट. फरमाईश कुछ अलग है. नाही फरमाईश कुठला असं नाही. हा घेऊ, हा घे. हा घेतो. बरं, इकडे तिकडे ईश्वरी सापडत नाही, बरेच वेळा ग्लास म्हणून ठेवले. कसं सांडलं नाही पाहिजे, कारण सांडून आमच्या घरात चालत नाही. सांडण्याला पूर्ण विरोध असतो, भांडण होतं. आणि हे काय विरोध असतो म्हणजे मला साफ करायला लागतो. आणि ब्लॉग पुरतं अजिबात बोलत नाही ना, खरंच भांडण होतं आमचं. कारण मी आणि ईश्वरी इथे काही करायला गेलो तर हे पूर्णपणे अशी याची इथे वाट लागलेली असते, सगळं सांडलेलं असतं आणि मग मोठा केओस होतो, भांडण होतं ॲक्च्युली. तर आता मी हे काठोकाठ करून ग्लास घेतलेला आहे बघा. आता बाहेर जाऊन बसूया. ओके, तर या परते सुख नाही, या परते सुख नाही असं म्हणतात ना. हा बघा, ग्लास पूर्णपणे भरून घेतलाय. अनेक ठिकाणी किल्ल्यांवरती गेल्यानंतर आपल्याला असं ताक मिळतं असं मला वाटतंय मस्तपैकी. तसंच काहीसं आहे. आणि पहिला सिप घेतोय मी. अवर्णनीय. कुठल्याही कोल्ड्रिंकचं तुम्ही माझ्या पुढे नाव घ्या, ते कोल्ड्रिंक याच्यापुढे फेल होईल याची 100% गॅरंटी आहे. आणि आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात इथून झालेली आहे, या ताकापासून झाले. म्हणजे नक्कीच पुढचा ब्लॉग देखील चांगला होणार. अनेक चांगल्या घडामोडी, चांगल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आणि त्याची आम्ही खात्री देऊ. कारण फॅमिली एंटरटेनमेंट आहे, तर ते एंटरटेनमेंट पूर्णपणे तुम्हाला मिळाली पाहिजे. तुम्हाला ब्लॉग बघताना मजा आली पाहिजे याची आम्ही काळजी घेतो. त्याच्यासाठी कधी कधी आम्ही आमचं रिअल वेमध्ये ऑथेंटिक जे काही घरामध्ये गोष्टी घडतात त्या तुमच्या पुढे आणत असतो. बाकी तुम्हाला फेक पाहिजे असेल तर AI तुमच्यासाठी आहेच. AI व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तुम्ही ते बघू शकता. पण AI व्हिडिओची मजा, फॅमिलीचे एक्सप्रेशन, रिअल टाईम हॅपनिंग, हे बाकी तुम्हाला AI व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्याच्यासाठी असेच फॅमिली ब्लॉग लागतात. पुढे जाण्याच्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल आणि आमच्या आयुष्याचे पार्टनर व्हा. चांगल्या गोष्टी प्रमोट करतोय मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. कारण ताकाचा ग्लास समोर आहे आणि खरंच सांगतो, खरंच चांगल्या गोष्टीच प्रमोट करणार आहोत. इथून पुढे देखील चांगल्या गोष्टी दाखवणार आहोत अर्थातच. सो ताकाचा ग्लास पहिला संपवूया. मोबाईल घेतला, आयडी, रुमाल, पाकिट सगळं घेतलं, पाण्याची बॉटल सगळं घेतलं.
सावकाश मेसेज करा, विसरू नका.